नाशिकच्या सिडकोमधील कडवेनगरमधील विघ्नहर्ता सोसायटी या ठिकाणी अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेल्याने धान्य, संसारोपयोगी वस्तू, सोफे, पलंग इत्यादी वस्तू पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि संपूर्ण रात्रच नागरिकांना जागून काढावी लागलेली आहे। याविषयी अनेकदा नाशिक महानगरपालिकेमध्ये तक्रार दिली, परंतु कोणतीही तक्रार या ठिकाणी सोडवली नाही। आज नाशिक महानगरपालिकेमध्ये महिला वर्ग आला होता। यावेळेस पाण्याची समस्या आहे। रात्री ना 10:30ला पाऊस चालू झाला, म्हणजे ह्या सीझनमधला पाणी घुसण्याची ही जवळजवळ चौथी वेळ आहे। पाणी डायरेक्ट पुढून तर पाठीमागं निघालं आमच्या, म्हणजे घरात धान्य, म्हणजे जे काय होतं ते फर्निचर अक्षरशः सगळं पाण्यात आहे। कुठली सोसायटी? विघ्नहर्ता सोसायटी, कडवेनगर, आयुप्पा मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट समोर आहे, शेजारी। आणि ह्या गोष्टीचा आम्ही ना फॉलोअप 7 वर्ष झालं घेतोय, पण अजून काही झिरो कार्यवाही आहे डायरेक्ट। मग आता त्याच्यावर आम्ही काय करायला पाहिजे? म्हणजे रात्री ना पार पेशन्स संपला म्हणून आम्ही इथं आहे आता। माणसं नाही घरी, बायका सगळ्या घरात, काय करायला पाहिजे? कमरे एवढं पाणी होतं दारापुढं, एवढे मोलामागाचे घरं घेऊन 24 वर्ष झाले आम्ही राहते, पण ही समस्या आम्हाला 7 वर्षापासून आली। खाली सोसायटी बांधून ठेवली आहे, रस्ते पुढून चढून ठेवले, इकडं चढवले, आमच्यात समोर खड्डा झाला आहे। कंटिन्यू पाठपुरावा आहे, माझ्या हातात अर्ज येत आहे, पण म्हणजे त्याच्यावर काहीच कार्यवाही नाही। आम्ही काही म्हणत नाही आम्हाला म्हणजे खूप तुम्ही सोयी सुविधा द्या, पण कमीत कमी जे प्राथमिक गरजेनुसार ते तर द्याल की नाही? आता तुम्ही येऊन बघा, ढापे वाहताय डायरेक्ट, त्या ढाप्यांचा वास वेगळा, पाण्याची समस्या वेगळी, काय करायला पाहिजे? ओके। तिथली म्हणजे जेव्हा आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं, 24 वर्ष झाले आम्हाला। पहिले 9-10 वर्ष काहीच पाणी थांबत नव्हतं, पण पुढे जायचं रस्ता उंच झालाय, पाणी कसं झालं? आणि आता पाणी जर दारात आहे आमच्या कमरे एवढं विचार पाणी फक्त पुढेच नाही, मागून सांगा। रात्रीची ही 12 वाजताची ही स्थिती, ही विचार करा तुम्ही। आणि सगळा असा बारीक चिखल निघता अक्षरशः मंदिराचे प्रॉब्लेम चालू झाले, म्हणजे यातली एकच आहे ना ती झोपलेली नाही असं सारं पुढं, म्हणजे कमरे एवढा गाळ झालाय, ते उचलायला सुद्धा येते नाही। सगळा तो पॉइंट तुम्ही आता आले होते सरांकडे, काय सांगितलं सरांनी? येतो म्हणे तिथं साईटवर। हो, आणि आता याच्या पुढचं पण सांगतो आम्ही, नाही याच्यावर कार्यवाही नाही झाली तर आम्ही स्वतः आमची सोसायटी मिळून माणसं लावणार आम्ही आणि तो रस्ता खोदून देणार आम्ही, खाली उतार काढून, नंतर आमच्यावर जी कार्यवाही होईल। तुमचे नगरसेवक कोण आहेत? नगरसेवकांना सांगितलं नाही का? जाऊन आलो ना। जाऊन आले? कोण आहेत नगरसेवक? शिरसाट, बाळाभाऊ शिरसाट।